जिंकायची मजा पण तेव्हाच येते जेव्हा सगळेजण तुमची हरायची वाट बघत असते आणि मग जेव्हा सगळेजण विरोधात जाते ना तेव्हा जिंकून दाखवणं पण तेवढंच गरजेचं असते. आता आज ना आमच्याला क्रिकेटच्या मॅचेस होत्या. पहिलीच मॅच लागली SYBCS वर्सेस TYBCS आणि समोरच्या टीम मधले निम्मे प्लेयर ते आमच्याले रूममेटच होते, त्याच्यामुळे त्यांना हरवणं पण योग्य वाटत नव्हतं. पण आता मैदानात जिंकायचं म्हणून उतरलेलो आम्ही, हरायचा तर लांब-लांबपर्यंत विचार पण करू शकत नव्हतो. आता पहिल्याच मॅचचा टॉस हरल्याच्या नंतर आमच्याली बॅटिंग आली होती आणि आम्ही समोरच्या टीमला 4 ओव्हरमध्ये 40 रनांचं आव्हान दिलं होतं. पहिल्या मॅच मध्ये आमच्या टीमची बॅटिंग पण चांगली झाली होती आणि बॉलिंग पण एकदम चांगली झाली होती, त्याच्यामुळे ती अटीकटीची मॅच आम्ही जिंकलो. पहिल्या मॅचला आमच्याले मित्रांची हार ही आमच्याली जीत झाली होती, पण इथून पुढे होणारी आमच्याली टीमची प्रत्येक जीत ही आमच्याले मित्रांची पण होणार होती. आता पहिली मॅच झाल्याच्या नंतर मध्ये 1-2 टीमांच्या मॅचेस झाल्या, त्याच्यानंतर आमच्याले सेमीफायनल मॅचचा टॉस झाला आणि आम्ही टॉस हारलो. आमच्यावाल्या टीमची बॉलिंग लाईनअप कडक असल्यामुळे आम्हाला टॉस जिंकून बॉलिंग घेणं गरजेचं होतं, पण टॉस हारलो म्हणून मॅच हारलो नाही अशा विचारानं आमच्यावाली टीम ग्राउंड मध्ये उतरायची. आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये ना आमच्यावाल्या पहिल्या 2 ओपनरनी समोरच्या टीमवरती 4 ओव्हर मध्ये तब्बल 71 धावांचा पाऊस पाडला होता. आणि एवढं टार्गेट बघून नक्की समोरची टीम पण थोडीफार खचली असणार आहे. त्यात आमच्यावाल्या टीमचा तर आम्हाला एवढा सपोर्ट होता ना, आणि त्यातल्या त्यात मागले 2 वर्ष आम्ही क्रिकेटची फायनल जिंकलेलो, त्याच्यामुळे ह्या वर्षी जिंकणं आम्हाला तेवढंच गरजेचं होतं, कारण की आमची यावेळी हॅट्रिक पण होती. हॅट्रिकचं स्वप्न घेऊन ग्राउंड मध्ये उतरलो, गणपती बाप्पांचं नाव घेऊन मॅचला सुरुवात झाली. तसं तर आमच्या टीम मध्ये एकापेक्षा एक भारी बॉलर आहे, त्याच्यामुळे समोरच्या टीमचं जिंकणे नाही हे थोडं अवघडच होतं. तेवढ्या तिकडे माझ्यावाल्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्येच ना समोरच्या टीमच्या 2 विकेट गेल्या आणि राहिली सायलेली कसर आमच्या बाकीच्या बॉलरनी काढली आणि ती मॅच आम्ही जिंकलो. आता आमच्यावाली टीम फायनल मध्ये तर गेली होती, पण फायनल मॅच आम्ही कशी जिंकलो आणि त्याच्यानंतर आमच्याला मॅडम त्यांचा रस्सीखेचचा सामना कसा झाला हे जर बघायचं असेल तर आत्ताच पेजला फॉलो करून घ्या.